मित्रहो, एखाद्या राजकीय पक्षाला बहुमत असावं असं त्या पक्षालाही वाटत असतं, त्या पक्षाच्या समर्थकांनाही वाटत असतं आणि जनतेलाही वाटत असतं. कारण जर बहुमत असेल, तर निर्णय घेताना इतर मित्र पक्षांच्या किंवा इतर पक्षांचे नाकधुऱ्या काढाव्या लागत नाहीत. हा एक सर्वसाधारण संकेत आहे. पण जर प्रचंड बहुमत किंवा ज्याला आपण पाशवी बहुमत किंवा राक्षसी बहुमत म्हणतो, ते जर असेल, तर त्याचं काय होतं, या एका प्रश्नाचं उत्तर जर द्यायचं असेल, तर ते एका शब्दात देता येईल, त्याचा भाजप होतो. हे मी आपल्याला का सांगतोय? कारण पर्यावरणवादी किंवा अभ्यासक किंवा सामाजिक कार्यकर्ते असलेल्या सोनम वांगचुक यांच्याकडे ज्या पद्धतीत दुर्लक्ष केला जातोय आणि भाजप काय किंवा मोदी शहा यांचा भाजप ज्या पद्धतीत सलग 19 दिवस वांगचुक यांच्याकडे जी दुर्लक्ष करून त्यांची हेटाळणी करतायत किंवा एकही भाजपचा नेता त्या वाटेला जात नाहीये, हे सगळं पाहिल्यानंतर सोनम वांगचुक ही भाजपची घोडचूक ठरणार आहे, इतकं मात्र नक्की. का नेमके सोनम वांगचुक हे भाजपला तापदायक ठरू शकतात, संक्षिप्त स्वरूपात मी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करणार. नमस्कार मित्रहो, मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र. थेट, अचूक, बोल्ड आणि बिनधास्त कार्यशैलीनं काम करणं हे आपलं काम आहे. अगदी कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण जे मुद्दे उपस्थित केले होते, त्याच मुद्द्यांवर आज महाराष्ट्रातल्या प्रमुख राजकीय पक्षाचे नेते स्पष्टीकरण देताना दिसतायत. मग ते सुनील तटकरे असो किंवा सुनेत्रा पवार असो. अर्थात हे तुमच्यासारख्या असंख्य मित्रांच्या माध्यमातून, असंख्य नेत्यांच्या माध्यमातून आणि हितचिंतकांच्या माध्यमातून येणारी जी माहिती आहे, त्या माहितीच्या आधारे केले जाणारे व्हिडिओज आणि त्यातून येणाऱ्या गोष्टी, यातूनच नेत्यांना आपलं स्पष्टीकरण द्यावं लागतं. आणि हे सगळं श्रेय तुमचं आहे, समर्थक म्हणून, हितचिंतक म्हणून किंवा सूत्र म्हणून किंवा विश्वसनीय हितचिंतक म्हणून तुम्ही जो काही आशीर्वाद दिलाय, त्यातून हे सगळं घडतंय. तर या सगळ्या गोष्टी एका बाजूला घडत असताना आपल्याला दिसतंय काय, तर भाजप प्रचंड सत्तेचा दर्प आल्यासारखा वागतोय. आता सोनम वांगचुक हे काही स्वतःच्या स्वार्थासाठी किंवा अशा एखाद्या समस्येसाठी बसलेले नाही आहेत, की जी समस्या भाजपसारख्या अजस्त्र पक्षाला सोडवता येणार नाही. पण भाजपचं एक बरं असतं, त्यांना जे आवडणारे लोक आहेत, मग ते अगदी मुंबईतले असो, दिल्लीतले असो, पुण्यातले असो किंवा देशातल्या कोणत्याही भागातले, त्यांच्यावर कारवाई करायची नाही, त्यांच्याबद्दल काही बोलायचं नाही, त्यांना शिक्षा करायची नाही, त्यांना हवा तो घोळ घालू द्यायला मोकळं सोडायचं. अशा एका नेत्याचं नाव आहे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान. आणि धर्मेंद्र प्रधान यांच्याच मंत्रालयाच्या अंतर्गत होणाऱ्या कामकाजातून नीटचा पेपर फुटला आणि लाखो म्हणजे जवळपास 24 लाख विद्यार्थ्यांचं आयुष्य हे हेलकावे खाण्यासाठी भाजपनं सोडून दिलं. 3 मेला ही नीटची परीक्षा होती, त्याचा पेपर फुटला. 12 मेला ही परीक्षा रद्द करण्यात आली. 29 जून पासून कॉकरोच पार्टीच्या नेतृत्वामध्ये किंवा कॉकरोच पार्टीच्या बॅनर खाली सोनम वांगचुक हे पर्यावरण तज्ज्ञ, हे अभ्यास तज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्ते 29 जून पासून आपलं उपोषण करतायत. आणि त्यांची मागणी काय आहे? तर त्यांची मागणी ही आहे की ज्यांच्यामुळे नीटच्या परीक्षेमध्ये गोंधळ झाला, पेपर फुटला, ज्यांनी अक्षम्य दुर्लक्ष केलं, ज्यांना आपल्या मंत्रालयाचं कामकाज नीट करता येत नाहीये, अशा धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा आणि नीट ही जी परीक्षा आहे, या परीक्षेची एकूणच शैली, पद्धत आणि त्याची यंत्रणा सुधारावी आणि विद्यार्थ्यांवर होणारा अन्याय दूर करावा. मित्रहो, या परीक्षेचा पेपर फुटला आणि त्यानंतर आलेल्या नैराश्यातून संपूर्ण देशभरात 1 डझनहून अधिक विद्यार्थ्यांनी आपलं आयुष्य संपवलं. आता त्या ज्या विद्यार्थ्यांनी आपलं आयुष्य संपवलं, त्यासाठी कारणीभूत ठरलेलं मंत्रालय आणि मंत्री यांचा जर राजीनामा मागितला, तर चुकलं कुठे? याच सोनम वांगचुक यांना आता राज्यातून सुद्धा म्हणजे महाराष्ट्रातून सुद्धा आणि देशभरातून चित्रपटसृष्टीतून पाठिंबा मिळायला लागलेला आहे. आज राज ठाकरे यांनी भली मोठी पोस्ट एक्सवर टाकलेली आहे आणि त्यातून त्यांनी भाजपचे वाभाडे काढलेले आहेत.
भाजप कसा वागतो, भाजप कसा मस्तवाल झालाय, हे राज ठाकरे यांनी आज सांगितलंय, जे देशभरात गेले 19 दिवस बोललं जातंय. जेव्हा ह्या उपोषणाला सुरुवात झाली त्यावेळेला सोनम वांगचुक यांचं वजन होतं 65 किलो. आता ते 8 किलोंनी घटलेलं आहे आणि ते 57 किलोवर आलेले आहे. त्यांची प्रकृती झपाट्यानं ढासळते. त्यांच्या रक्तातल्या साखरेचं प्रमाण कमी होतंय आणि त्यांना चालताना त्रास होतोय, त्यांना गरगरल्यासारखं होतंय. पण सोनम वांगचुक यांच्यावरती कोणतंही लक्ष देण्याची भाजपची इच्छा नाहीये. एकही नेता तिथे फिरकलेला नाहीये आणि मोदी यांचं जे राष्ट्रीय कार्यक्रमाचं सूत्र आहे की जगभरची भ्रमंती, ते करण्यामध्ये ते मशगूल आहे. या विद्यार्थ्यांवर झालेला अन्याय किंवा त्यांच्या पालकांना झालेल्या वेदना या समजून घ्यायला भाजपला वेळ नाहीये किंवा भाजपला ते करायचं नाहीये. याचं कारण काय? तर राक्षसी बहुमत. आता हे सोनम वांगचुक हे काही डाव्या चळवळीतले आहेत का किंवा भाजपला न आवडणारे आहेत का किंवा मोदी शहा यांना न मानणारे आहेत का? तर असं मुळीच नाहीये. 2018 साली याच सोनम वांगचुक यांना घेऊन भाजपने अपारंपरिक ऊर्जेच्या संदर्भातलं महत्त्व देशातल्या जनतेला आणि त्या क्षेत्रातल्या लोकांना कसं पटवून देता येईल यासाठी एक परिसंवाद केला होता, एक कार्यक्रम केला होता. त्यामध्ये त्यांना बोलावलं होतं, त्यांचं कौतुक केलं होतं. असे सोनम वांगचुक अवघ्या 8 वर्षात भाजपला नकोसे झालेत. याचं कारण हे की सोनम वांगचुक हे देशातल्या तरुणांसाठी बोलतायत, नीटच्या परीक्षार्थींसाठी बोलतायत, भ्रष्ट व्यवस्थेबद्दल बोलतायत, पेपर फुटण्याबद्दल बोलतायत. याचा अर्थ ते भाजपने जो गोंधळ घातलेला आहे शिक्षण क्षेत्रामध्ये त्याच्या विरोधात बोलतायत. आता तुम्ही आम्हाला नको आहात. एकदम सोपं सूत्र भाजपचं. आणि मग याच गोष्टीमुळे आता सोनम वांगचुक यांच्यासाठी 13 तारखेला उद्धव ठाकरे यांनी पाठिंबा दिला. आता आपल्यापैकी अनेक जण किंवा जे भाजपचे समर्थक आहेत ते म्हणतील की उद्धव ठाकरेंना काय आहे, त्यांच्याकडे काय आहे पाठिंबा द्यायला. पण उद्धव ठाकरे यांच्याकडे जी जमिनीवरची ताकद आहे ती भाजपलाही दुर्लक्षून चालणार नाही. कारण जी अगदी उदाहरणासाठी सांगायचं तर जी मुंबई महापालिका जिंकण्याच्या राणा भीमदेवी थाटातल्या गप्पा भाजपने मारल्या होत्या, ती महापालिका जरी भाजपने जिंकली असली असं भाजपला वाटत असलं तरी उद्धव ठाकरे यांचे 65 नगरसेवक याच देशाच्या आर्थिक राजधानीने निवडून दिले हे सुद्धा त्यांना दुर्लक्षित करता येणार नाहीये. इतकं हे सोपं आहे. त्यानंतर आदित्य ठाकरे यांची आजही पोस्ट आलेली आहे. 2 दिवसाआधी त्यांनी पोस्ट केलेली आहे. राज ठाकरे यांनी आज केलेल्या पोस्टवरून भाजपच्या डोळ्यात आणि विशेषतः नरेंद्र मोदी यांच्या डोळ्यात अंजन टाकण्याचा प्रयत्न केला. आता नरेंद्र मोदी यांनी या समस्येमध्ये लक्ष घातलं नाही तर ही समस्या अशीच प्रलंबित राहील. याचं कारण असं आहे की सध्या राज्यातल्या भाजपमध्ये देवेंद्र फडणवीसांनी लक्ष दिलं नाही तर सगळं काही आलबेल चाललेलं आहे असं म्हणण्याची पद्धत महाराष्ट्रात आहे. अगदी तसंच म्हणण्याची पद्धत दिल्लीतल्या भाजपमध्ये आहे. नरेंद्रभाई बोलतायत म्हणजे त्या दिशेनं सूर्य उगवतोय असं समजण्याचा रिवाज आणि रीत ही भाजपमध्ये आता जोरकस होऊ लागलेली आहे. आणि त्यातूनच सोनम वांगचुक यांच्यासारखं जे प्रकरण आहे, ज्या अभिजित दिपकेने अमेरिकेत बसून एक आंदोलन उभं केलं, कॉकरोच जनता पार्टी नावाने एक बॅनर बनवला किंवा एक अभियान उभं केलं आणि त्यातून सुरू झालेल्या या सगळ्या आंदोलनाला फक्त राज्यातून नव्हे, देशातून नव्हे तर जगभरातून पाठिंबा मिळाल्यानंतर याच अभिजित दिपके यांच्या कॉकरोच जनता पार्टीच्या अंतर्गत सोनम वांगचुक यांनी जे आंदोलन सुरू केलेलं आहे त्या आंदोलनाला अभिनेत्री शबाना आझमी असतील, त्या स्वतः राज्यसभेच्या सदस्यही होत्या, सोनी राजदान असतील किंवा कुणाल कामरा असतील, त्याच्याबरोबरीने सयाजी शिंदे, हेमंत ढोमे, अतुल कुलकर्णी यासारख्या अभिनेत्यांनी सुद्धा त्यांना पाठिंबा द्यायला सुरुवात केली. आणि देशभरातल्या तरुणाईंनी तर सोनम वांगचुक यांना डोक्यावर घेतलेले आहे. सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा व्हावी यासाठी आता जनहित याचिका दाखल करून भाजपने आणि प्रशासनाने वांगचुक यांची प्रकृती सुधारण्यासाठी किंवा त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न करण्याची वेळ आता न्यायालयांपर्यंत येऊन ठेपलेली आहे. न्यायालयामध्ये आज या संदर्भामधली सुनावणी होणार आहे. ती झाल्यानंतर सोनम वांगचुक यांच्याकडे जर भाजपने लक्ष दिलं नाही
त्यांची प्रकृती आणि त्यांचा जीव वाचवण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न केले नाहीत, तर सोनम वांगचुक ही भाजपसाठी, विशेषतः मोदी आणि शहा यांच्यासाठी एक मोठी घोडचूक ठरणार आहे, इतकं मात्र खरं. सोनम वांगचुक यांच्याकडे ज्या पद्धतीचं दुर्लक्ष मोदी आणि शहा यांचा भाजप करतोय, सगळ्या नेत्यांनी इळीमिळी गुपचिळी केलेली आहे. हां, यात एकच समाधानाची बाब म्हणून ज्या शशी थरूर यांच्यावरती आत्ता गेले काही दिवस भाजपचा जीव अगदी ओतू चाललेला आहे, किंवा शशी थरूर हे आता भाजपला आपल्या जवळचे वाटू लागलेले आहेत, त्या शशी थरूर यांनी सुद्धा सोनम वांगचुक यांच्या या आंदोलनाला प्रतिसाद दिलेला आहे आणि त्यांनी आपल्या तब्येतीची काळजी घ्यावी, स्वतःचा जीव सांभाळावा, असं शशी थरूर यांनी म्हटलेलं आहे. आता मोदींना आवडणाऱ्या थरूर यांनी जर वांगचुक यांच्या प्रकृतीबद्दल काळजी केलेली आहे, तर मग मोदी आणि शहा यांना ती करावीच लागेल. जर ती केली नाही तर भाजपची घोडचूक ही सोनम वांगचुक हीच ठरणार, इतकं स्पष्ट हे आपल्याला दिल्लीत घडताना दिसतंय. या संपूर्ण सोनम वांगचुक प्रकरणाबद्दल आणि नीटच्या गोंधळाबद्दल लाडक्या धर्मेंद्र प्रधान यांच्या समोर मोदी आणि शहा यांचा नाईलाज झालाय का? येणाऱ्या मंत्रिमंडळात धर्मेंद्र प्रधान यांना बाहेरचा रस्ता दाखवला जाईल का? की मोदी आणि शहा यांचा भाजप राक्षसी बहुमतामुळे कुणालाही जुमानेसा झालेला आहे, यावरती राज्यातला, देशातला आणि जगभरातल्या लोकशाहीवर विश्वास ठेवणारा जो कोणी असेल, तो यावरती नेमकं काय सांगतोय किंवा काय बोलतोय हे ऐकायला मोदी आणि शहा यांना वेळ नाहीये का? आपल्याला काय वाटतं या सगळ्या प्रकरणाबद्दल आणि सोनम वांगचुक याच्याबद्दल? आपण या व्हिडिओच्या खाली असलेल्या सोनम वांगचुक यांच्याबद्दलच्या या आंदोलनाबद्दल आपली प्रतिक्रिया संक्षिप्त स्वरूपामध्ये आणि संसदीय पद्धतीने आमच्यापर्यंत पोचवावी. तूर्त इथेच थांबतो. असेच काही महत्त्वाचे विषय आणि व्हिडिओज घेऊन आपल्यापर्यंत येण्याची संधी आपण आम्हाला द्याल, या विश्वासावर आपली रजा घेतो. धन्यवाद.